नमस्कार. आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व? तुमचे सर्वांचे उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर आज आपण ध्यानासंदर्भाचाच आपला व्हिडिओ आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ध्यान हे आनंदाप्रत पोहोचण्याचे द्वार आहे. ध्यानामुळे आपले मन स्थिर राहते. ध्यानामुळे आपले मन आनंदीही राहते. एवढेच नव्हे तर ध्यानामुळे आपली आत्मिक शक्तीही वाढते. त्यामुळे ध्यान करणे हे खूप महत्त्वाचे असते. ध्यान हे दिवसातून 2दा केले पाहिजे. एक म्हणजे सकाळीच ध्यान केले पाहिजे आणि संध्याकाळी. सकाळीच जर ध्यान करणार असेल तर ब्रह्ममुहूर्तावर केलेले ध्यान सगळ्यात चांगले असते. ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करू शकता आणि संध्याकाळी जर ध्यान करणार असेल तर लक्ष्मी आगमनाच्या वेळेस म्हणजे 6 ते 8च्या वेळेला आपले ध्यान झालेच पाहिजे. जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठून ध्यान कराल त्यावेळेस आपले मन पण स्थिर असते, आपले शरीर पण स्थिर असते आणि घरात पण स्थिरता असते. त्यामुळे सकाळचे ध्यान आपल्याला लवकर लागते आणि जर आपल्याला ईश्वर प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर सकाळचं ध्यान हे सगळ्यात चांगलं ध्यान आहे. ध्यान करताना नेहमी एक आसन घेऊन बसावे. ध्यान करताना आपल्या सद्गुरूंना डोळे भरून बघून घ्यावे आणि नंतर त्यांना प्रणाम करावा आणि नंतर ध्यानाला सुरुवात करावी. जेव्हा आपण ध्यान करणार असू तर त्यावेळेस आपल्या गुरूंपुढे तेलाचा दिवा लावावा, त्यात थोडासा भीमसेनी कापूर टाकावा. त्यामुळे आपले मन स्थिर राहते. ध्यान आपल्याला लवकर लागते. सद्गुरू माऊलींच्याही आरतीत म्हटलेलं आहे, कापूराची आरती करीतो प्रेमे सद्गुरूला, भावे सद्गुरूला, सचितानंदे रूप पाहुनी आनंद झाला. कापूर लावून सद्गुरूंची आरती करत असतो. थोडंसं कापूर बाबांपुढे प्रज्वलित करूनच आपण ध्यानाला बसले पाहिजे आणि ध्यान हे अशा वेळेला केले पाहिजे की त्यावेळेस आपल्या घरात पण शांतता असेल. अशा वेळेस जर आपण ध्यान केले तर ते ध्यान आपल्याला नक्कीच लागते. ब्रह्ममुहूर्तावर जे ध्यान करतो ते आपल्याला पावन पण होते आणि त्याने मन पण आपले प्रसन्न होत असते. ध्यानामुळे आपल्याला आत्मिक शक्ती मिळते. त्यामुळे जीवनात ध्यान हे खूप महत्त्वाचे आहे. आपण शरीराच्या आत ध्यान करण्याचा प्रयत्न करावा. मन येथे असावे की तेथे असावे हा प्रश्न दूरचा आहे. आपला जो संघर्ष आहे ध्यानामध्ये तो फक्त आपल्या शरीराशी असतो. प्रथम आसनात पूर्ण स्थिरता आणली पाहिजे. नंतर मनाशी संघर्ष सुरू होतो. आसन सिद्ध झाल्यावर अवयव स्थिर राहतात आणि मग वाटेल तितका वेळ तुम्हाला आसन लावून बसता येते. म्हणूनच म्हटलं आहे, सगळं करण्या अगोदर आपलं मन स्थिर झालं पाहिजे. आपण ध्यान करू शकतो. म्हणून ईश्वर तत्वाची व दिव्यत्वाची प्रचिती होते. आपणच भगवंताचे सर्वश्रेष्ठ मंदिर आहोत. बाहेर जे काही दिसते ते आपल्या आतील वस्तूचीच केवळ मामूली नकल, अगदी मामूली अनुकरण आहे. म्हणून ध्यान करताना आपल्याला आपल्या दिव्यत्वाची, आपले जे आहे आपले गुरु त्यांची जाणीव पण झाली पाहिजे. ती आपण मन स्थिर ठेवून करून पण घेतली पाहिजे. स्वतःच्या मनाच्या सर्व शक्तीची एकाग्रता हे आपल्या ईश्वर दर्शनार्थ सहाय्य करणारे एकमेव साधन आहे. जर तुम्ही एका आत्म्याला, स्वतःच्या आत्म्याला जाणू शकाल तर तुम्ही भूत, वर्तमान आणि भावी सर्वच आत्म्यांना जाणू शकाल. एकाग्र मन म्हणजे जणू एक प्रदीप आहे. म्हणून हे मन ध्यान करताना मन नेहमी एकाग्र असले पाहिजे. जेव्हा आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो, ध्यान करतो, परमेश्वराला आपल्याकडून काहीच पाहिजे नसतं, फक्त ध्यान पाहिजे असतं, नामस्मरण पाहिजे असतं. जे तुम्ही नामस्मरण कराल ते मनापासून करा. तुम्ही 5 मिनिटाचं ध्यान करू शकता, 10 मिनिटाचं ध्यान करू शकता. हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती. तुम्ही तुमच्या आत असलेल्या परमेश्वराला तुमच्या हृदयात बघा, तेव्हा तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल. त्यासाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे ध्यान आणि परमेश्वराचे नामस्मरण. त्यामुळे सर्वांनी होता होईल तेवढे तुम्ही 10 मिनिटं ध्यान करा, 15 मिनिटं करा, जेवढे कराल तेवढे करा. फक्त जे ध्यान कराल ते मनापासून करा.
असा हा ध्यानासंदर्भातचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आज घेऊन आले. कसा वाटला हे पण मला नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे नाव उज्ज्वला होमस्टाईल कुकिंग असे आहे. तर या चॅनलवरती जाऊन सर्वांनी माझ्या छान छान रेसिपी बघा आणि सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या रेसिपी बघून लाईक करा. जास्तीत जास्त आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करा आणि सबस्क्राईब शेजारी घंटीचं म्हणजेच बेल आयकॉनचं जे बटन आहे त्यावरती जाऊन ऑल ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे माझे येणारे दोन्हीही चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला अवश्य दिसतील. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू छानसे व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.